भिवंडी तालुक्यातील दापोडे गावचे सुपुत्र व युवा नेते मोहितदादा भरत पाटील यांचा वाढदिवस नातेवाईक मित्रमंडळी तसेच अनेक युवकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। युवा नेते मोहित भरत पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या समाजसेवेच्या जोरावर जनतेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य दिले असून समाजकारणावर अधिक भर देत लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे। व तसेच यावेळी मोहितदादा पाटील यांनी कमी कालावधीतच उद्योग क्षेत्रात देखील उल्लेखनीय प्रगती करत उंच भरारी घेतली आहे। तसेच त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्यप्रेरणेने अनेक युवक त्यांच्याशी जोडले जात असून आज युवकांचे प्रेरणास्रोत बनले आहेत। तर यावेळी युवा नेते मोहित भरत पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी मोहितदादा भरत पाटील यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। आज मी सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्या आता युवक नवीनच तयार झालेला आहे आमचा कार्य करायसाठी समाजसेवा। त्यांना आम्ही आता पूर्ण सहकार्य करू। तर त्यांनी आता जे येणार आहेत पुढे वाटचालीसाठी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पण शुभेच्छा। नमस्कार। आज दापोडे गावचे युवा नेतृत्व एक रायझिंग स्टार उगवता तारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय ते सन्माननीय मोहित भरत पाटील साहेब यांचा 30 जानेवारीचा वाढदिवस। त्यांना आज 31 वर्ष पूर्ण होत आहेत। मंडळी, क्रांती होते ती तारुण्यामध्ये। जर का तुम्हाला क्रांती करायची असेल तर तुमच्याकडे तारुण्य हवं आणि मोहित दादांकडे ते आज आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दापोडे गाव, भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा, आउट ऑफ महाराष्ट्र या संपूर्ण राजकारणामध्ये, सामाजिक करणामध्ये जर का क्रांती दापोडे गाव कोणाकडून होईल ती मोहित दादांच्या चेहऱ्यावर बघितल्यावर आपल्याला दिसून येते। कारण त्यांचा जो समाजकार्यामध्ये एक पाऊल आहे तो त्यांनी जो पुढे टाकलेला आहे तो भिवंडीकरांच्या भुया उंच करणार आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील खेळाडू असो यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। त्यांच्या ईमेल ID वर आपण जाऊन आपण कुठल्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवले आहे ते जर का टाकलं तर त्याचा दखल केंद्र सरकार घेणार आहे आणि तालुक्यातून ही पहिली गोष्ट घडते। आणि या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये मग राजकारण असेल, म्हणतात ना की सत्तेशिवाय शहाणपण नाही, म्हणून येणाऱ्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक पाऊल पुढे जाऊन हा युवक क्रांती करेल अशी मला आशा आहे। त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने समाजसेवा करण्यासाठी आणि समाजसेवेतून राजकारण करण्यासाठी भरपूर शुभेच्छा देतोय आणि पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आप जिओ 1000 साल, हर साल के दिन हो 50,000। आमच्या दापोडे गावाचे लाडके नेतृत्व युवा नेते मोहित भरत पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम कालपासूनच हा कार्यक्रम सुरू आहे। काल त्यांच्या परिवाराने माजी जिल्हा परिषद त्यांची काकू सविता किरण पाटील यांच्या संकल्पनेतून दापोडे गावातील जवळजवळ महादेवी महिला मंडळ व गावदेवी महिला मंडळ याच्या जवळजवळ 400 महिलांनी सहभाग घेऊन हळदी कुंकू आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय आनंदाने कालचा हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला। आणि आज त्यांच्या परिवाराने खऱ्या अर्थाने 30 जानेवारी हा मोहित दादांचा वाढदिवस आणि त्यांचे नातेवाईक, दापोडे गावातील ग्रामस्थ, दापोडे गावातील महिला यांना एकत्र आणून हा वाढदिवस कार्यक्रम त्यांच्या समवेत साजरा केला। आणि नक्कीच येणारा काल मी युवा नेते मोहित भरत पाटील यांना शुभेच्छा देतो। नक्कीच त्याच्या माध्यमातून आमच्या या विभागाचा चांगल्या पद्धतीचा विकास होऊ दे व आमच्या विभागातील युवकांना चांगलं व्यासपीठ मिळेल। कारण त्यांना भारत सरकारचा माय भारत हा त्यांना संस्थेमध्ये ते जॉईन झालेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या ईमेल ID मधून आजच्या आमच्या या युवक वर्गांना खेळामधून त्यांनी जरा यशस्वी प्रावीण्य मिळवलं तर महिला सक्षमीकरण असो, दापोडे गावातील सामाजिक काम असो, सांस्कृतिक काम असो आणि ते शिक्षणातील मुलांना चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळवून देतील। नक्कीच आजच्या वाढदिवसाप्रसंगी मी मोहित दादांना
मी नाही, इथे जमलेला सर्व जनसमुदाय आज दिसतोय की खरोखरच त्यांना जवळजवळ 1 वर्षापासून ते कार्य करत आहेत आणि असेच कार्य गाव असो, आपला तालुका असो, जिल्ह्यामध्ये नक्कीच त्यांना मोठं पद मिळेल अशी मी आजच्या दिवशी वाढदिवस त्यांना शुभेच्छा देतो.